वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम् श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम् जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. काल आपण 31 पर्यंत आलो होतो. कालच्या श्लोकामध्ये 26 पासून सगळे श्लोक म्हणजे हा अध्यायच राजगुह्य योग आहे. प्रत्येक श्लोकात काही ना काही गूढ अर्थ आहे. आपण पत्रम पुष्पम फलं तोयम पाहिला श्लोक, यत करोषि यदश्नासी पाहिला, समूहम सर्वभूतेषु न मे देशस्ते न प्रिया हेही पाहिलं आपण. ये भजन्तु माम भक्त्या मयि ते शुचाप्यहम हेही आपण पाहिलं. जे भक्त मला प्रेमाने भजतात ते माझ्यात राहतात आणि मीही त्यांच्यात प्रत्यक्ष प्रकट होतो असं त्यात भगवंतांनी सांगितलं. अपिचेत सुदुराचारो हेही सांगितलं. दुराचारी असला जरी तो अनन्य झाला तर त्याला साधूच म्हणायला पाहिजे, कारण क्षिप्रम लगेच तो म्हणजे काही वेळ न जाताच तो धर्मात्मा बनतो आणि शाश्वत शांती निघन. कौंतेय प्रतिजाने ही नमे भक्त प्रणश्यती ही भगवंताची प्रतिज्ञा आहे की माझ्या भक्ताचा नाश होणार नाही. पण तो भक्त कसा पाहिजे? अनन्य आपण बघितलं. अपिचेत सुदराचारो भजनते माम अनन्य भक्ती. अनन्य भक्ती कशी त्याची आपण काही उदाहरणं पाहिली. हे इतका मोठा विषय आहे की याची देऊ तेवढी उदाहरणं कमीच आहेत. दासबोधातले आपण जर नवविधा भक्ती पाहिली तर समर्थांनी त्यात खूप छान प्रकारे हे समजावून दिलेलं आहे. आणि त्यातला एक महत्वाचा एक श्लोक आहे समर्थांचा, ओवी आहे म्हणा समर्थांची, की देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, असा तो श्लोक आहे. एक मिनिट हा, तो वाचूनच दाखवतो मी. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांसी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. म्हणजे देवाचं सख्यत्व म्हणजे भक्ती जर हवी असेल, हे सख्य भक्ती सांगताना समर्थांनी सांगितलं असेल तरी सगळ्या भक्तीसाठी हेच आवश्यक आहे. दास्य भक्ती ही तीच आहे. स्वतःची चिंता आपण बघितलं की टेंबेस्वामी महाराजांनी की तो दास जशी स्वतःच्या उदरनिर्वाहाची चिंता बाळगत नाही तसं पूर्ण ईश्वरावर राहावं. तसं आहे की देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, म्हणजे आपल्या जीवाला जीवलग जे आपले आहेत, आपण जे बाह्य याच्यात जीवलग मानतो, आपले परिवार किंवा आपले मित्रमंडळी यांना, तर त्या जीवलगांच्या तुटी पडाव्या म्हणजे त्या पडल्या तरी चालतील पण देवाचं सख्यत्व मिळावं. आणि शेवटी प्राणही वेचावा म्हणतात. आता प्राणही वेचावा म्हणजे देवाकरता जीव द्यावा लागला तरी हरकत नाही, हाही अर्थ आहे. आणि ह्याच्याबरोबर अजून एक यात एक लपलेला गूढ अर्थ असा आहे की प्राणही वेचावा म्हणजे शरीर तर देवाच्या सेवेकरता लागलं, पाय तीर्थयात्रा करतायत, हातांनी देवाची सेवा होते, वाणीला देवाचं भजन आहे, पण ह्याच्याबरोबर प्राणही अर्पावा म्हणजे काय, वेचावा म्हणजे काय, तर प्राणही वेचावा म्हणजे प्राणाचं जे कार्य आहे, प्राण आणि अपान हे श्वासोच्छ्वासाचं जे कार्य आहे
ते श्वासही ईश्वराला अर्पण करता आले पाहिजेत. म्हणजे काय तर अ, सहज जप ज्याला म्हणतात, की श्वास आत घेताना गुरूंनी दिलेला मंत्र आपोआप येतोय, देवाचं नाव येतंय. सोडताना येते. सोहम जप हे आत आपण श्वास घेताना स्वाभाविक अ, असा ध्वनी येतो आणि सोडताना असा ध्वनी येतो. तर प्राण ही अर्पावा म्हणजे त्या श्वासागणिक स्मरण ईश्वराचं घडलं पाहिजे. श्वासागणिक प्रत्येक श्वास हे स्मरण रूप झालं पाहिजे. हाही त्याच्यात खूप अर्थ आहे. असं जेव्हा झालं, तेव्हा ते अनन्य आणि अप्रतिहत भक्ती झाली आणि मग तसं जर आपण भक्त बनलो, तर पत्रम पुष्पम फलं तोयम अ, हे तेव्हा लागू होतं किंवा तसा जो आधीचे आपले दुष्कृत असेल, एखादा दुराचार आपल्याकडनं घडला असेल, पण अशी अनन्य भक्ती घडली, की प्राणही वेचला गेला आपला ईश्वराकरता, की मग तो क्षिप्रम भवती धर्मात्मा होता. कारण आपण बघतो आपण देवाची सेवा प्रत्येकजण या ना त्या पद्धतीने करत असतो. पण शाश्वत शांतीम निगच्छती ही नुसते देवाची अनन्य भक्ती केल्यावर ही शांती प्राप्त होते एवढाच अर्थ नाहीये, की देवाची आपल्याला खरंच भक्ती घडते की नाही याचा एक मापदंड म्हणजे आपल्याला शांती प्राप्त झालेली आहे की नाही. कोणतेही व्यवहार करताना अ, आपण मागेही पाहिलं, अर्जुनाला युद्धाच्या प्रसंगी का गीता सांगितले, की त्या युद्धाच्याही प्रसंगात युक्त राहता येतं, योगयुक्त राहता येतं आणि युद्धासारखी किंवा एखाद्या जीवाला मारण्यासारखी क्रियाही भगवंताची भक्ती घडू शकते. एकदा एवढं टोकाचं सांगितल्यावर आपला रोजचा जो व्यवहार आहे, तो सगळा भगवंतामध्ये अ, अ, कसा पाहता येईल किंवा त्यात भगवंत कसा पाहता येईल याकरता भगवंतांनी युद्धाच्या प्रसंगात हे सांगितलेली आहे आणि तेच थोड्याफार यांनी म्हणजे म, शब्द कदाचित थोडेसे वेगळे असतील किंवा सांगण्याची पद्धत वेगळी असेल, पण सर्व संतांचं सांगणं तेच आहे. अ, आधी संसार करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ सुखा. ह्याच्यातही नेटका म्हणजे काय? नीट म्हणजे तो व्यवस्थित जर व्हायचा असेल, तर तो व्यवसायात्मिका बुद्धीने केलेला म्हणजे वाहू हा संसार देवापायी होईल, तेव्हाच त्या संसाराला नेटका म्हणता येईल. नेटका म्हणजे मला पाहिजे ते सगळं मिळालं पाहिजे. माझे म्हणून मी जे म्हटले गेले त्यांना सगळं मिळायला पाहिजे म्हणजे संसार नेटका झाला. असा जर आपण विचार केला तर आपण ह्यातनं कधीच बाहेर पडू शकत नाही. तर आधी संसार करावा नेटका म्हणजेच अ, जे भगवंत पुन्हा पुन्हा सगळ्या गीतेच्या वेगवेगळ्या अध्यायात वेगवेगळ्या श्लोकात परत पुन्हा पुन्हा सांगतायत की याही अध्यायात सांगितलंय की सर्वत्र मीच आहे. सगळी सर्वव्यापी मी असल्यामुळे सर्व भूतांच्या अंतर्यामी मीच आहे. सर्व भूतही माझ्याच प्रकृतीतनं निर्माण झालेले आहे. त्यामुळे संसारातही ती भावना झाली. जर अ, ईश्वरबुद्धी एखाद्याबद्दल निर्माण झाली, तर त्याच्याबद्दल असलेलं प्रेम हे मायेचा भाग होत नाही. जसं आचार्य महाराजांच्या चरित्रात एक गोष्ट आली, की तो एक उग्रभैरव असतो. त्यांचे कापालिक असतो. तर त्यांच्या मताचं खंडन केल्यावर असं असतं, की जो हरेल त्यांनी दुसऱ्याचं शिष्यत्व घ्यावं. तर असा तो पण लागलेला असतो आणि अर्थातच आचार्य महाराज त्यांना हरवतात. आता हा कापालिक ढोंग करून खरंच शिष्यत्व पत्करल्यासारखा त्यात राहतो. पण त्याला आतून आचार्यांचा द्वेष असतो. तर तो शेवटी असा विचार करतो, की आपण यांची मर्जी संपादन करून कधीतरी यांचा घात करावा. तसाच तो सेवा करतो वर करणे. एकदा तो आणि आचार्य एकदा गुहेत असताना तो आचार्यांना अ, अ, विनंती करतो, की आपल्या सांगण्याप्रमाणे मी हे सगळी कापालिक कर्म जी आहेत ती मी सगळी सोडणार आहे. पण एक आमच्या ह्याच्यातलं एक शेवटचं एक कर्म आहे ते एकदा करीन आणि मी सोडीन. तर ते काय आहे? तर एक मोठा असा देवाला अर्पण करण्याचा विधी आहे, की यज्ञ मला करायचा आहे. कापालिक अभिचारी यज्ञ, की ज्याच्यात चक्रवर्ती राजाचं तरी शिर पाहिजे किंवा सर्वज्ञ महात्म्याचं. तर तुमचं शिर मला द्याल का? आता आचार्य महाराजांना देहाचा
काही लोभ नाहीये किंवा काही संगती नाहीये. सगळं हे विश्वची माझे घर असे ते महात्मा आहे. त्यांना तो ठराविक एक देह राहिला काय किंवा गेला काय त्यांना काही त्याचं नाही. तर ते म्हणतात हरकत नाही. मी असा बसतो आणि मग तुम्ही तुमचं काय ते कार्य करा, असे म्हणून ते समाधी लावून बसतात. त्याच वेळी पद्मपादाचार्य तिथे ध्यान करत असतात आणि ध्यानात पद्मपादाचार्यांची नरसिंहाची उपासना असते. ध्यानात ते नरसिंहाच्या मग्न असताना त्यांना हे दृश्य दिसतं आणि ध्यानाचा परिपाक म्हणजे ते ज्याचं आपण ध्यान करतो तद्रूपच तो होऊन जातो. भक्तच भगवान होऊन जातो. तसं आणि पद्मपादाचार्यही तसंही विष्णूंचे अवतार अंशानेच आलेले आहेत. तर ते नरसिंह रूप धारण करून तिथे जाऊन संन्यासी असतानाही ते नरसिंह रूप धारण करून तिथे जाऊन त्या कापालिकाला मारून टाकतात. तर ह्यात हेच सांगितलेलं आहे की ज्ञान किंवा हे सगळं जे विश्व हे माईक आहे किंवा हे आहे, हे कुठे वापरायचं आणि कुठे नाही याच्यासाठी हे एक उदाहरण आहे की सद्गुरूंच्या शरीराबद्दल ममता पाहिजे, कारण ते शरीर मायेतला भाग नाहीये. तो साक्षात परब्रह्म परमात्मा त्या रूपाने आलेला आहे. पण ते सोडून जे सगळे माईक पदार्थ आहेत किंवा जीव आहेत, तिकडे ममता उपयोगी नाही. आणि असलीच ममता तर ती व्यापक असली पाहिजे. व्यापक म्हणजे माझा मुलगा आहे त्याच्यासाठी जे वाटेल तसं दुसऱ्याबद्दलही केलं पाहिजे. ताई दामल्यांचं दत्त महाराज त्यांच्या प्रवचनात बराच वेळा उदाहरण देतात. त्यांचा मुलगा नापास झाला आणि दुसरा शेजारचा पास झाला, तर यांनी पेढे वाटले. का? तर तो शेजारचा मुलगा पास झालाय म्हणून. तर ही व्यापक ममता आहे. आता व्यापक ममता याचा अर्थ मी आणि माझं याला ममता म्हणतात. तर व्यापक ममता म्हणजे फक्त सगळ्यांबद्दल प्रेम असाच नुसता वरकरणी अर्थ नाही. सगळ्यांबद्दल प्रेम का? तर सर्वव्यापी हे ईश्वराचं स्वरूप आहे आणि ईश्वराबद्दल ममत्व आहे, प्रेम आहे. ती व्यापक ममता झाली आणि त्या दृष्टीने सर्वभूत हिते रतः हा त्यांचा स्थायी स्वभाव होतो. तर तसा क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छती. शांती त्याला प्राप्त होते कारण जिकडे भय आहे, दैवी प्रकृतीत सर्वात पहिला गुण जो सांगितलाय तो अभय सांगितलेला आहे. भय कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपल्यापेक्षा दुसरा कोणीतरी आहे तोपर्यंत भय आहे. कारण किंवा आपल्याला न कळणारं काहीतरी आहे तोपर्यंत भय आहे. इथे एकमेव अद्वितीय ईश्वराचा अनुभव आल्यानंतर ते भय राहत नाही आणि भय गेलं की शांती आहे, शाश्वत शांती आहे, म्हणजे कायमची शांती. आणि त्यामुळे अशा भक्ताचा नाश कधी होत नाही हे भगवंतांनी 31व्या श्लोकात सांगितले. हे असे श्लोक आहेत की त्याचे जितक्या वेळा आपण पुन्हा पुन्हा विचार करू तितक्या वेळा त्याच्या विविध पैलू आपल्याला पुन्हा पुन्हा दिसतच राहतात. पूर्ण भक्तीचं सार या अध्यायात आलेलं आहे आणि 12व्या अध्यायात सगळीच गीता भक्तीचं आहे. म्हणजे असंही म्हणायला हरकत नाही की विवेक चुडामणीच्या काही श्लोकांच्या बद्दल बोलताना दत्त महाराज म्हणालेले आहेत की ज्ञानाचा जो अभ्यास आहे तो ज्ञानाचा अभ्यासही शांत भक्तीच आहे, शांतरस आहे. नवरसात्मक भक्ती करतात, त्याच्यातली शांत रस जो आहे तो सच्चिदानंद परमात्मा त्यांनाही ध्यास लागलेला आहे. सतत तोच विचार आहे की दुसरं काही नाही, फक्त सच्चिदानंद परमात्माच सर्वव्यापी परमात्माच आहे आणि मीही तोच आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तर ही भक्ती झाली. त्यामुळे जो सांख्ययोग, कर्मयोग, हे जे सांगितलेले आहेत हेही भक्तियोगाचेच प्रकार आहेत असं मानायला हरकत नाही. भक्ती ही सर्वांना व्यापून आहे आणि सर्व मार्गात भक्तीशिवाय पुढे काही होणार नाही. म्हणूनच भगवान प्रत्येक ठिकाणी सांगतायत श्रद्धाना पुरुषा किंवा श्रद्धावाल लभते ज्ञानम. आता ही श्रद्धा हीच भक्तीचे परिपाक पूर्ण श्रद्धेत होतो, प्रेमात होतो. तर अशा रीतीने
जर ते प्रेम मनात उत्पन्न झालं, जर ईश्वराबद्दलची प्रीती उत्पन्न झाली, ईश्वराबद्दलची प्रीती म्हणजे अ, जसं आपण म्हणतो, एक आपण पेला घेतला. पेल्यात जेव्हा आपण पाणी भरतो, तेव्हा त्या पेल्यात अ, अ, पाणी आहे. ते दुसरा पदार्थ नाहीये. पाणी काढलं तर मग ते दुसरं काहीतरी भरता येईल. म्हणजे एका पात्रात एका वेळी आपल्याला एकच गोष्ट भरू शकतो आपण. तसं परमात्माची प्रीती मनात भरली, हे कधी म्हणता येईल? की जेव्हा त्या मनात परमात्मा सोडून दुसरं काही राहिलं नाही, अनन्य झालं, की ती भक्ती मनात भरली आणि मग तसं झाल्यानंतर आतही परमात्मा आहे आणि बाहेरही परमात्मा आहे, असा तो शाश्वत शांतीला महात्मा पोचतो. आणि त्यामुळे आता धर्माने जे अ, अ, आपण कालही बघितलं की अ, अ, समूहम सर्वभूतेषु त्यावेळी आपण तुकाराम महाराजांचा हे बघितला की भेदाभेद अमंगळ म्हणजे वैष्णवांचा धर्म हा सगळं सम असण्याचा आहे, भेदाभेद अमंगळ आहे. ही मनातली वृत्ती झाली, पण जोपर्यंत मी हे शरीर आहे, ही भावना आहे, तोपर्यंत त्या शरीराचे धर्म हे पाळावेच लागतात. अर्थात नंतरही भगवान म्हटल्याप्रमाणे लोकसंग्रहाकरता महात्मे ते धर्म पाळतात. पण कोणतीही जरी मनुष्य जन्मात वेगवेगळ्या हे मिळालं असलं, जन्म मिळाला असला, तरीही भक्ती एकदा उत्पन्न झाली, तर तो कोणता जन्म आहे याचा काही संबंध राहत नाही आणि ते ते तो जीव परमात्म्याला प्राप्त होतो. आणि अ, आपलं भाग्य असं आहे, की एकतर भारतात जन्म मिळणं हा मोठं भाग्य आहे. त्याच्यात मुमुक्षुता पण मिळाली आहे, हेही भाग्य आहे. भारतातही महाराष्ट्रात जन्म मिळणं हे अजूनही भाग्य आहे, कारण इथे संतांची परंपरा इतकी आहे, की एकाच भागात भारतातल्या इतके संत झालेत, की तेवढे संत पूर्ण जगभरही नसतील. तर आणि त्या संतात आपण पाहतो कानोपात्रा वेश्याही आहे, तिथे संत सखू आहे, तिथे गोरा कुंभार आहेत, सावता माळी आहे, नंतर चोखा मेळा आहे. म्हणजे सगळ्या जातीचे, सगळ्या वर्णाचे ज्ञानेश्वर माऊलींसारखं त्यांना त्यांचा वर्णाश्रम ठरवता येणार नाही, अशा पद्धतीचेही संत आहेत. हे सगळं का दाखवलं ईश्वराने? कारण केवळ आणि केवळ भक्ती हाच एक अंतिम गोष्ट अशी आहे, की जी फक्त आपल्यालाच हवे असावी असं नाही, भगवंताला हवी आहे. भगवंताला आपल्यावर आपले जे जीव निर्माण झाले त्यांनी प्रेम करावं ही भगवंताची इच्छा आहे आणि म्हणूनच तो अनुकूल आहे. तर हेच आता 32व्या श्लोकात आता भगवान सांगतायत. मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्. म्हणजे अ, स्त्रिया, वैश्य, शूद्र तसेच पापयोनी अर्थात चांडालादी असेही जरी कोणी असले, तर ते सुद्धा मला शरण आले तर परमगतीला प्राप्त होतात. शरण आले म्हणजेच पूर्ण आत्मनिवेदन आहे. अ, अ, सेवा स्मरणम आणि आत्मनिवेदनम पूजा हे सांगितलेलं आहे, की आपलं सर्वस्व ईश्वराच्या चरणी वाहणं याला आत्मनिवेदन म्हणतात. तसं केलं तर तुमची जात, तुमचं लिंग किंवा तुमचा जन्म कोणत्या घरात झालाय, तुमच्या हातून आधी काही कर्म घडलेत, नाही घडलेत, त्याचा काहीही संबंध राहत नाही आणि अ, ते ईश्वरापर्यंत पोचतात. अ, आता 33वा श्लोक. किं पुनः ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम् असुखं लोकम् इमं प्राप्य भजस्व माम्.
मग इतर योनी किंवा इतर जाती चे जर भगवंताला प्राप्त होत असतील तर पुन्हा अ, अ, म्हणजे पुण्या पुनर्ब्राह्मणा पुण्य म्हणजे पुण्यवान ब्राह्मण किंवा राजर्षी जे आहेत म्हणजे अ, अं, राज्य क्षात्रधर्माचं पालन करतायत आणि ते करताना त्यांची पूर्ण भक्ती आहे. राजा जनकाचंही उदाहरण भगवंतानी आधी दिलंय तसं. ते मला प्राप्त होतील असं वेगळं काही सांगायची गरज नाही. म्हणजे ते काय वेगळं सांगायला पाहिजे का असं भगवान म्हणतात. म्हणून अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम असं भगवान म्हणतात. म्हणून अ, हे जर अ, 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 लोक आहे तो किंवा जे आजूबाजूला आपल्याला दिसतंय ते कसं आहे तर एक तर अनित्य आहे आणि अनित्य त्यामुळे असुखम आहे आणि म्हणून हे अनित्य असुख हा लोक पण आहे, मनुष्य लोक पण आहे आणि हे मनुष्य शरीर पण आहे. मनुष्य शरीरात सुखपूर्वक निरामय अशी अवस्था कायम टिकत नाही. त्यामुळे ते अनित्य आहे आणि असुखही आहे. तर त्यामुळे अनित्य असुख जरी असलं तरी मनुष्य शरीराचा एक फायदा असा आहे, की ते ईश्वरापर्यंत पोचायचं एक द्वार आहे. तर त्यामुळे जरी दारात उभं राहून आपल्याला पाहिजे ते मिळत नसलं, तरी आपलं गंतव्य जी खोली आहे, त्यात जायला तेच दार आवश्यक असतं. तसं मनुष्य शरीर जे आहे, ते पण शरणारं आणि ते पण विकारी असलं, तरी त्याचाच योग जर आपण ईश्वराकडे लावला, तर आपण त्यातनं ईश्वर प्राप्तीपर्यंत जाऊ शकतो. म्हणून तू माझं भजन कर असं भगवान सांगतायत. आणि असुखम आहे याचं कारण अनित्यम सांगितलंय. कारण असाही प्रश्न येतो, की कधी-कधी दुःख असेल, पण कधी-कधी सुखही असेल. पण कोणतंही सुख जरी आपण घेतलं, तरी ते सुख संपणार आहे आणि मग ते सुख संपल्यानंतर ते एकदा भूतकाळात गेलं, तर दुःखापेक्षाही त्या सुखाने जास्त दुःख होतं. कारण दुःख संपलं म्हणून कुठेतरी समाधान वाटू शकेल, पण सुख संपल्यावर दुःखच होणार आहे. म्हणजे अंततः ते सुखही दुःखातच परिवर्तित होणार आहे आणि त्याच्यापेक्षाही वरचा अर्थ घेतला, की जे ईश्वरापासून बाजूला नेतंय ते सगळं दुःखरूप आहे. तो सुखाचा केवळ आभास आहे आणि तो आभासही ते सुख प्राप्त होताना आपण मागेही बघितलं, की एखादी गोष्ट मला हवी, 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 हवी म्हणतो आणि ती ज्या क्षणी आपल्याला मिळते, त्या क्षणी आपल्याला एकदम आनंद होतो. कारण त्या क्षणी तो हवं-हवं म्हणून मनात पूर्णपणे तेच विचार जे असतात, ते विचार ते क्षणभर थांबतात आणि वृत्तीरहित, विचाररहित अवस्था आपल्याला प्राप्त होते आणि स्वरूपाचा आनंदच तिथे प्रकट होतो. फक्त आपल्याला तो वाटतो बाहेरच्या गोष्टीने मिळतोय. म्हणून तो टिकत नाही आणि तो त्यामुळे तो क्षणभंगूर होतो आणि मग दुःखाला कारण नंतर होतो. तर म्हणून भगवंत सांगतायत आणि ठामपणे सांगतायत भजस्व माम, मला भज म्हणतायत. जेव्हा भगवान मी असा उच्चार करतात, तेव्हा त्या सच्चिदानंद रूपाचाही त्यात अंतर्भाव झाला आणि हे जे सुंदर रूप घेतलेलं आहे, श्याम रूप, त्या रूपाचाही त्यात हे झाला. कोणत्याही रूपाने जेव्हा भगवान येतात, त्याला हे भगवान माम असं म्हटलेलं आहे. मला भज असं सांगतात. हा पुढचाही श्लोक खूप छान आहे. आता 34वा श्लोक आणि हा म्हणजे 9वा राजगुह्य विद्या राजगुह्य योग आहे. त्याची सांगता या श्लोकाने होते. त्यामुळे सर्व 9व्या अध्यायाचं हे सार आहे. तसंच हे सर्व गीतेचंही सार आहे. हा 34वा श्लोक 9व्या अध्यायातला. तसंच 12व्या अध्यायातला 8वा श्लोक आहे, की मय्येव मना आदत्स्व मयी बुद्धिं निवेशय
निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशया. तसाच हा श्लोक आहे. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु वैश्यसि युक्तैव आत्मानं मत्परायणः. वा. मनमना, मनमना म्हणजे माझ्यातच मन ठेव आणि त्याच्याही पुढे जाऊन मन हेही मीच आहे. आपण 11व्या अध्यायात 10व्या अध्यायात विभूती योगात पुढे पाहणारच आहोत की इंद्रियांमध्ये मी मन आहे हे भगवंत म्हणतात. म्हणजे आपण जे मन 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 माझं मन म्हणतो ते माझं मन हा जो मी आहे तो मी म्हणजे हे शरीरधारी आणि जे सात्विक राजस विचारांच्या योगाने जे आपलं आपण रूप म्हणतो तो नाहीये. ते मन म्हणजे सच्चिदानंद रूप साक्षात कृष्णच आपलं मन आहे, ही भावना आहे. त्यामुळे मन मना भव म्हणजे माझ्या ठिकाणी मन ठेव आणि मन हे मीच आहे ही तो अनुभव तिथपर्यंत त्यांनी पोचणार आहे. तो अनुभव घ्यायला भगवान सांगतात. मनमना भव मत भक्तो, माझाच भक्त बघ. आपण खरा स्वार्थ जो आहे तो या भक्तांनाच कळलेला आहे. कारण ते फक्त स्वतःवर प्रेम करतात, कारण त्यांचा स्व जो आहे तो परमेश्वराच्या ठिकाणी आहे. तर असा तो मतभक्त बन आणि मद्याजी मान नमस्कुरु. मद्याजी याचा अर्थ आहे की मलाच आधी म्हणजे प्रेफरन्स मला दे, माझंच पूजन कर असा तू हो आणि प्रणाम मलाच कर. म्हणजे जे काय आहे ते मलाच कर. हेच ह्याच आणि हे करताना सांगतायत फक्त हेच हे कर आणि फक्त हेच कर असाच अर्थ आहे. म्हणजे जे काही आपण बाकी शरीराने आपण गोरोबांचं जसं म्हटलं देहप्रपंचाचं जसं सुखे कर काम पण तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम हे महत्वाचं आहे. त्यामुळे ह्याच गोष्टी तू कायम कर हेही भगवान अर्जुनाला सुचवून देत आहेत. आणि ह्यांनी अजून ह्यांनी काय होईल तर एवम आत्मानम म्हणजे युक्तैव आत्मानम आणि मतपरायण मामे वैश्यसी यांनी काय होईल की तू अशा प्रकारे आत्म्याला म्हणजे तुझ्या जीवात्म्याला म्हणजे मनासकट सगळ्या इंद्रियाला युक्त माझ्या ठिकाणी युक्त करून राहिलास तर त्यांनी काय काय होणार आहे की मामय वैश्यसी याचा अर्थ मलाच तू प्राप्त होशील. माम एव एष्यसी म्हणजे एष्यसी म्हणजे प्राप्त करून घेशील. म्हणजे या सगळ्या राजगुह्य योगाचं सार हेच आहे की आपली इंद्रिय मन बुद्धी हे सगळे ईश्वरार्पण जेव्हा होतील तेव्हाच तो परमात्म्याची प्राप्ती होऊन आपण ते सच्चिदानंदाचा अनुभव घेऊ शकतो, सच्चिदानंद रूप घेऊ शकतो. हा या 9व्या अध्यायाचा आहे. हे सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची एक प्रार्थना आहे. त्यात ते म्हणतात की सर्व इंद्रिये आणि मन हे तुझे हाती आहे, यास्तव आता तू लवला आहे स्वपदी मन रमवावे. असे ते इंद्रियाचा स्वामी ऋषिकेश त्याचं नाव आहे. त्यालाच त्याच्याच तो स्वामी आहे. त्यामुळे ती इंद्रियाचा स्वामी तो आहे. त्यामुळे त्या इंद्रियांनी काम त्याचं केलं पाहिजे ना. जगाचं काम करणं म्हणजे हा स्वामीचा द्रोह झाला. म्हणजे आपण जेव्हा आपण म्हणतो की ठीक आहे एखादा माणूस सज्जन आहे तो पण तो बाकी म्हणजे लोकांना मदत करतो हे करतो वगैरे पण ईश्वरा हा सर्व इंद्रियाचा स्वामी आहे, मनासहित सर्व इंद्रियाचा स्वामी आहे. मग त्या स्वामीची जर सेवा घडत नसेल तर तो स्वामी द्रोह नाही का होणार. तर त्यामुळे भक्तीला पर्यायच नाहीये. सर्व इंद्रिय आणि मन म्हणजे हे त्याच्या ठिकाणीच ठेवलं तरच त्या विवेकानेच आणि सत्पुरुषांच्या आशीर्वादानेच आपण परमात्म्याची पूर्ण प्राप्ती करून घेतो. याकरता भगवान पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकाराने सांगतायत की माझ्यातच मन ठेव, माझ्यातच सर्व व्यवहार माझ्या आधाराने कर.
एक तर ईश्वरच माझा सर्व करता आहे. सद्गुरू टेंबेस्वामी महाराजांचं एक घोरात कष्टात उद्धरास मान नमस्ते अघोरनाशक नाशन स्तोत्र खूप प्रसिद्ध आहे. कोणतंही संकट आल्यावर त्याचे पाठ केल्याने ते संकट दूर होतं, मनाला शांती मिळते, असं ते स्तोत्र आहे. त्यात ते म्हणतात, त्वन्नो माता त्वं पिताप्तो धिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते घोरात कष्टात उद्धरास मान नमस्ते. म्हणजे तूच माता आहेस, तूच पिता आहे. तन्नो माता त्वं पिता तो आप्त, आप्तो अधिप म्हणजे मालक, हे सगळं तू तू आहेस. याचा याचा अर्थ असा की एक तर माझे माता पिता माझं मालक आहे, हे तूच आहेस, अशी भावना ठेवून व्यवहार घडायला पाहिजे. किंवा ईश्वरा हे बाह्य व्यवहारातले माता पिता अधिप हे काही नाही, हा सगळा नुसता तुझा खेळ आहे. तूच खरी माता, तूच खरा पिता, तूच खरा अधिप आहेस. या दोघांपैकी एक तरी भूमिका आपल्याला घेता आली पाहिजे, किंवा तो घेण्याचा प्रयत्न आपण जर केला तर मध्याजिमाम नमस्कुरू हे भगवंताचं म्हणणं प्रमाणे आपल्याला थोडंसं पुढे जाता येईल आणि त्याची प्राप्ती करून घेता येईल. या गुह्य योगाचा आपण पुन्हा पुन्हा जेवढा अभ्यास करून श्रीकृष्ण भगवंतांनी आपल्याला त्यातलं खरं गूढ कळून द्यावं, थोडंसं काही जे आपल्याला कळलंय त्याच्यापेक्षा अधिकाधिक कळत जावं. कारण खरं कळणं म्हणजे त्याच्याप्रमाणे आचरण होणं, आपल्याला ती भक्ती कधीतरी प्राप्त व्हावी, हाच गीतेचा उद्देश आहे. या गीतेच्या अगदी मध्यस्थानी 9व्या अध्यायाचा शेवट 18 अध्यायाची गीता आहे, त्या अगदी मध्यस्थानी गुह्य सर्वात ठेवलेली गोष्ट ही जी भक्ती, ती आपल्या सर्वांना प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करून आज आपण थोडंसं लवकर थांबवू. दशम अध्याय उद्यापासून आपण घेऊ. त्याच्या आधी कोणाला काही विचारायचं असलं किंवा सांगायचं असलं तर सांगू शकता. कोणाला काही शेअर करायचंय आपला या 9व्या अध्याय संबंधी विचार किंवा भक्तीबद्दल काही सांगायचं असल्यास कृपया. चला, तर आज पुन्हा एकदा श्रीकृष्ण परमात्म्याची प्रार्थना करू की या राजगुह्य योगातलं गुह्य अनुभवायला यावं कधी ना कधीतरी, त्याप्रमाणे बुद्धी व्हावी, कोणाचाही द्वेष मत्सर आमच्याकडून होऊ नये अशी प्रार्थना करून आजचं आपण इथेच थांबू आणि आता प्रार्थना घेऊ. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण. जय श्री